नमस्कार मित्रांनो, मी गोपाळ टाकेवाळे. मित्रांनो, ई श्रम कार्डची केवायसी कशाप्रकारे करायची याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, ई श्रम काढून सर्वांनाच 1 किंवा 2 वर्ष झालेलेच असेल आणि मित्रांनो अशातच तुम्हाला आता तुमच्या ई श्रम कार्डची जी आहे ती केवायसी करायची आहे. तर ही केवायसी तुम्ही घरबसल्या कशाप्रकारे करू शकता याबद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी जर का चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच प्रकारची माहिती आधारित व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहते. तर पाहूया मित्रांनो या संदर्भातली सविस्तर माहिती. तर मित्रांनो, सर्वात अगोदरला आपल्याला ishram.gov.in या वेबसाईटवर यायचं आहे. लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. इथे आल्याच्यानंतर मित्रांनो आपण इथे पाहू शकता, इथं खाली तुम्हाला ऑलरेडी रजिस्टर म्हणून एक पर्याय आहे. यासमोर तुम्हाला लॉग इन दिसेल. लॉग इन करा. लॉग इनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुमचा जो आधार लिंक मोबाईल आहे तो तुम्ही ई-श्रम काढताना टाकलेला होता तो टाका. पुढे तुम्हाला कॅप्चा टाकेल. कॅप्चा टाकून सेंड OTP करा. आलेला OTP इंटर OTP या रकान्यात टाकून सबमिट करा. सबमिट केल्याच्यानंतर मित्रांनो पुढे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचे ऑप्शन आहे. तुमचा 12 अंकी आधार नंबर इथं टाका. त्यानंतर मित्रांनो फिंगरप्रिंट जर तुमच्याकडे डिव्हाइस असेल तर तुम्ही हा ऑप्शन निवडा. जर नसेल तर डायरेक्टली मित्रांनो आधारवर मोबाईल नंबर लिंक असेल तर OTPचा पर्याय निवडून हा कॅप्चा इथं टाकून मित्रांनो सबमिट करा. सबमिट केल्याच्यानंतर मित्रांनो तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावरती एक 6 अंकी OTP जाईल. आलेला OTP इंटर OTP या रकान्यात टाकायचा आहे आणि व्हॅलिडेट करा. व्हॅलिडेट केल्याच्यानंतर मित्रांनो तुमची पर्सनल डिटेल्स जी आहे ते इथे तुम्हाला दाखवली जाईल. यामध्ये मित्रांनो एक तुम्हाला महत्त्वाचं इथं सांगतो, इथं जो बॉक्स आहे याच्यावरती तुम्हाला टिक करायचं नाही. याच्यावरती जर का मित्रांनो तुम्ही टिक केलं तर तुमचं श्रम कार्ड जे आहे ते डिलीट होणार आहे मित्रांनो ऑटोमॅटिकली कायम स्वरूपात. त्यासाठी तुम्हाला अपडेट ई-केवायसी इन्फॉर्मेशन याच्यावरती क्लिक करायचं. यानंतर मित्रांनो अशा प्रकारे तुमच्या संपूर्ण योजना तुम्हाला इथं अशा प्रकारे दाखवली जाईल. आता मित्रांनो याची केवायसी करण्यासाठी तुम्हाला इथं अपडेट प्रोफाईल म्हणून एक ऑप्शन आहे. याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं. याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो आता याच्यामध्ये तुम्हाला पर्सनल इन्फॉर्मेशन अपडेट करायची असेल किंवा मित्रांनो ॲड्रेस वगैरे काही एज्युकेशन आणि इन्कम डिटेल्स जे आहे ते अपडेट करायची आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं पाहू शकता कुठल्याही प्रकारची डिटेल्स तुम्हाला करायची असेल तर त्याच्यावर क्लिक करून मित्रांनो येस करा. येस केल्याच्यानंतर मित्रांनो जे तुम्हाला एडिट करायचं आहे ते एडिट इथं करून घ्या आणि त्यानंतर खाली तुम्हाला अपडेट ऑप्शन आहे या अपडेटवरती क्लिक करायचं. त्यानंतर पुन्हा एकदा इन्फॉर्मेशन तुम्हाला अपडेट करायची काही विचारले तर कंटिन्यू करा. त्यानंतर व्ह्यू प्रोफाईलवरती जाऊन मित्रांनो तुम्ही तुमची जी प्रोफाईल आहे जे तुम्ही जे अपडेट केलेलं आहे ते अपडेट झालेलं आहे का हे सुद्धा एकदा या फॉर्ममध्ये अशा प्रकारे बघू शकता. त्याला खाली स्क्रोल करून संपूर्ण डिटेल्स तुमची इथं दाखवली जाईल मित्रांनो जी तुम्ही भरलेली आहे ती. आता मित्रांनो संपूर्ण बरोबर असेल तर याला बॅक करा. बॅक केल्याच्यानंतर मित्रांनो सक्सेसफुली तुमची जी आहे केवायसी झालेली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही घरी बसल्या तुमची ई-श्रम कार्डची केवायसी करू शकता. तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.